Hello everyone and welcome all to Textbook Super Coaching, India's largest online learning education platform. मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ह्या आपल्या नव्या सिरीजमध्ये, ज्या सिरीजचं नाव आपण ठेवलंय प्रिलियम बूस्टर. मित्रांनो बघा, राज्यसेवा आणि कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी या सर्व पूर्वपरीक्षा काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. राज्यसेवेला तर मोजकेत आहेत, काही दिवस शिल्लक आहेत आणि अशा या महत्वाच्या ड्युरेशनमध्ये राज्यव्यवस्था या विषयाच्या दृष्टिकोनातून, चालू घडामोडी या विषयाच्या दृष्टिकोनातून असे काही टॉपिक्स ज्यावर आयोग हमखास आपल्याला प्रश्न विचारत असतो, अशा टॉपिक्सला आपण टू द पॉइंट हात लावणार आहोत किंवा अशा टॉपिकची आपण टू द पॉइंट चर्चा करणार आहोत या सिरीजमध्ये. बऱ्याच दिवसांपासून मी तुम्हाला या सिरीजबद्दल अवेअर करून ठेवलं होतं की आपण आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर ही एक नवीन सिरीज घेऊन येतोय. या सिरीजचं हे पहिलं सेशन आहे, यामुळे सुरुवातीला या सिरीजचा एक ओझरता आढावा मी तुम्हाला देऊन टाकतो. या सिरीजमध्ये आपण असे टॉपिक्स घेणार आहोत जे टॉपिक्स आपल्या सिलेबसचे आहेत आणि सिलेबसच्या त्या टॉपिक संदर्भात करंटमध्ये काही ना काहीतरी अपडेट आलेली आहे. बरोबर आहे. जसं तुम्हाला आज स्क्रीनवर दिसत असेल, चीफ जस्टिस ऑफ इंडिया चंद्रचूड यांची निवृत्ती. बरोबर आहे. DY चंद्रचूड अलीकडेच यांचा सरन्यायाधीश पदाचा कार्यकाळ संपला आणि त्यांची निवृत्ती झाली किंवा त्यांनी निवृत्ती घेतली आहे. या संदर्भात एक 5 ते 7 मिनिटांमध्ये सगळ्या गोष्टी मी तुम्हाला अपडेट करून देणार आहे आणि लगेच लेक्चर स्टॉप करणार आहे. या दिवसांमध्ये मी तुमचा जास्तीचा वेळ अजिबात घेणार नाहीये. एकदम टू द पॉइंट आपण चर्चा करणार आहोत आणि विशेष गोष्ट म्हणजे या ज्या PDF ज्या तुम्हाला दिसत आहेत, या PDF मी तुम्हाला माझ्या टेलिग्राम ग्रुपवर सुद्धा अवेलेबल करून देणार आहोत. बरोबर आहे. सो अजिबात काळजी करण्याची गरज नाहीये. राईट. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही आपल्या दोन गोष्टी चेक करून घ्याल. माझा आवाज तुमच्या सर्वांपर्यंत व्यवस्थित येतोय आणि जी PDF मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय, ही PDF सुद्धा व्यवस्थित आहे. या दोन्ही गोष्टी व्यवस्थित असतील की आपण लगेच आपल्या आजच्या सेशनला सुरुवात करणार आहोत. मित्रांनो, आजच्या सेशनचा आपण टॉपिक सेट केला होता चीफ जस्टिस ऑफ इंडिया चंद्रचूड यांची निवृत्ती. बऱ्याच दिवसांपासून हा एक इमर्जिंग टॉपिक आहे आणि पॉलिटीच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार करतो म्हटलं तर आपल्या पूर्व परीक्षेच्या सिलेबसला सांगून ठेवलेलं आहे सर्वोच्च न्यायालय. सर्वोच्च न्यायालयामध्ये आपल्याला सरन्यायाधीशांचा अभ्यास करावा लागतो. मग सरन्यायाधीश या पदाचा अभ्यास करत असताना आपण त्याला वेगवेगळ्या पॉइंट ऑफ व्ह्यूने घेत असतो. बघा, ज्यावेळेस सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली होती 1773च्या कायद्यानुसार, ज्याला आपण रेग्युलेटिंग ऍक्ट म्हणतो, त्यावेळेस या सर्वोच्च न्यायालयामध्ये एक सरन्यायाधीश आणि 3 इतर न्यायाधीश अशी एकंदरीत रचना होती. 1935च्या कायद्यानुसार फेडरल कोर्ट ऑफ इंडियाची स्थापना झाली आणि त्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 28 जानेवारी वर्ष 1950ला पण सर्वोच्च न्यायालयाची स्थापना केली होती, ती ह्याच फेडरल कोर्टच्या जागी. ज्यावेळेस स्वातंत्र्यानंतर सर्वोच्च न्यायालयाची आपण स्थापना केली त्यावेळेस आपल्या सर्वोच्च न्यायालयामध्ये एक सरन्यायाधीश आणि 7 इतर न्यायाधीश अशी एकंदरीत रचना होती. सध्याच्या कंडिशनला जर आपण विचार करतो म्हटलं तर आपल्या या सर्वोच्च न्यायालयामध्ये एक सरन्यायाधीश आणि 33 इतर न्यायाधीश अशी एकूण न्यायाधीशांची संख्या 34 आहे. बरोबर आहे. सो त्याचपैकी सर्वात महत्वपूर्ण पद असणारं आपलं सरन्यायाधीश हे पद आणि या सरन्यायाधीश पदावरील कार्यरत असणारे DY चंद्रचूड यांची झाली आहे निवृत्ती. सो त्यांचा जो कार्यकाळ होता या सर्वोच्च न्यायालयामधला, हा कार्यकाळ नेमका कसा होता, एकंदरीत ते किती खंडपीठांचे भाग होते, त्यांनी किती निवाडे लिहिलेत किंवा कोणत्या उच्च न्यायालयामधून त्यांना बढती मिळून ते सर्वोच्च न्यायालयामध्ये रुजू झाले होते, असा एकंदरीत संपूर्ण विषय आपण आजच्या या सेशनमध्ये बघणार आहोत. सुरुवात करून घेऊ, अजिबात वेळ घालवत नाहीये. सगळ्यात पहिल्यांदा चीफ जस्टिस ऑफ इंडिया चंद्रचूड यांची निवृत्ती झाली होती. तुम्हाला माहिती आहे 10 नोव्हेंबर 2024, गेल्या काही दिवसांपूर्वी यांची निवृत्ती झाली होती. बरोबर आहे. ऍक्च्युली यांच्या कामकाजाचा जो शेवटचा दिवस होता, यांच्या कामकाजाचा शेवटचा दिवस होता 8 नोव्हेंबर 2024. बरोबर आहे. त्यावर देखील आपण आजच्या या सेशनमध्ये फोकस ठेवलेला आहे. सो बघून घेऊ. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला अपडेट आहे टेलिग्राम ग्रुपची. ह्या टेलिग्राम ग्रुपवर मी तुम्हाला ह्या सगळ्या PDF पाठवणार आहे. सो हा टेलिग्राम ग्रुप तुम्हाला ह्या लिंकवरून किंवा ह्या QR कोडवरून जॉईन करून घ्यायचा आहे. यानंतर टेक्स्टबुक सुपर कोचिंग मध्ये सध्या चालू आहे MPSC राज्यसेवा ही 2025च्या दृष्टिकोनातून बॅच. या बॅचचं नाव आपण ठेवलेलं आहे यशोदय. सो ह्या बॅचला तुम्हाला ऍडमिशन घेता येईल. ह्या बॅचचं वैशिष्ट्य असं आहे की 2025च्या दृष्टिकोनातून डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नसाठी तुम्हाला जी कुठली पुस्तकं पाहिजे ती सगळी पुस्तकं टेक्स्टबुक सुपर कोचिंग तुम्हाला प्रोव्हाइड करतात. या व्यतिरिक्त
पर्सनलाइज मेंटरशिप प्रोग्राम सुद्धा ह्या बॅचमध्ये चालू आहे. बरोबर आहे. महाराष्ट्रामधल्या पहिल्या बॅचचा मिळालेला भरघोस प्रतिसाद, त्याच्यानंतर दुसरी बॅच, आता ही तिसरी आहे. बरोबर आहे. सो ह्या बॅचला जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर टेक्स्टबुक सुपर कोचिंगच्या ऍप्लिकेशनला तुम्हाला जायचं आहे. रितेश कॅपिटलमध्ये हा कुपन कोड तुम्हाला यूज करायचा आहे आणि तुम्हाला डायरेक्ट ऍडमिशन घेता येईल. या व्यतिरिक्त जर ऍडमिशन संदर्भात फीज मध्ये काही अडचण असेल किंवा EMI मध्ये काही ऑप्शन्स आहेत का, अशी काही जर तुमची विचारणा असेल तर हा माझा मोबाईल नंबर मी तुम्हाला देऊन ठेवतोय. डायरेक्टली तुम्ही माझ्यासोबत मोबाईल नंबरवर देखील बोलू शकता. कळालाय मुद्दा? येस. याच्यानंतर MPSC ग्रुप बी आणि सी चाणक्य प्री प्लस मेन्स बॅच ही सुद्धा तुम्हाला ऍप्लिकेशन वरून डायरेक्ट जॉईन करता येईल. कॅपिटलमध्ये रितेश हा कुपन कोड यूज करून तुम्ही टेक्स्टबुक सुपर कोचिंग वरची कोणतीही बॅच जॉईन करू शकता. आजचा जो टॉपिक आहे तो म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंडिया चंद्रचूड यांची निवृत्ती. बघा मित्रांनो, आपल्या भारताचे माजी सरन्यायाधीश होते चीफ जस्टिस ऑफ इंडिया DY चंद्रचूड. 10 नोव्हेंबर 2024 रोजी निवृत्ती यांनी घेतली. त्यांचा सर्वोच्च न्यायालयामधला शेवटचा कामकाजाचा दिवस होता 8 नोव्हेंबर 2024. बघा, MPSC जे प्रश्न आपल्याला विचारत असते ते बुक बेस, इव्हेंट बेस आणि ऑब्झर्वेशन बेस विचारत असते. आता हा जो टॉपिक आहे, हा टॉपिक म्हणजे एक घडलेला काहीतरी इव्हेंट आहे. या इव्हेंट बेस अप्रोचने MPSC तुम्हाला प्रश्न विचारू शकते येणाऱ्या पूर्व परीक्षेमध्ये, मग ती राज्यसेवेची असेल किंवा कंबाईनची असेल. सो ह्या टॉपिकवर प्रश्न विचारत असताना तुम्हाला आत्ताच 2 डेट्स बघायला मिळाल्यात. 10 नोव्हेंबर 2024 ला निवृत्ती आणि शेवटचा कामकाजाचा दिवस तो म्हणजे 8 नोव्हेंबर 2024. राईट. यानंतर निवृत्ती समारंभ संदर्भात 2 अपडेट्स आहेत. ज्यावेळेस DY चंद्रचूड यांचा निवृत्ती समारंभ चालू होता त्यावेळेस औपचारिक खंडपीठ सुरू ठेवण्यात आलं होतं त्यांना निवृत्ती देण्यासाठी. सो औपचारिक खंडपीठ जे शेवटच्या दिवशी सुरू केलं होतं, या खंडपीठाचे कोणकोणते न्यायाधीश हे भाग राहिलेत असा पण एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो त्यामध्ये न्यायमूर्ती मनोज मिश्रा, न्यायमूर्ती JB पारदीवाला आणि वरिष्ठ वकील यांचा समावेश होता. याबरोबरच सध्या आपल्या सर्वोच्च न्यायालयाचे जे नवीन सरन्यायाधीश म्हणून रुजू झालेले आहेत संजीव खन्ना, हे देखील ह्या औपचारिक खंडपीठाचा भाग होते. बरोबर आहे. 10 नोव्हेंबर पासून यांनी आपला पदभार स्वीकारलेला आहे आणि हे आपल्या सर्वोच्च न्यायालयाचे, आपल्या देशाचे 51वे सरन्यायाधीश आहेत. यानंतर पुढचा पॉईंट, पदोन्नतीचा इतिहास जर आपण DY चंद्रचूड यांचा बघितला तर तुम्हाला दिसत असेल 13 मे 2016 अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदावरून सर्वोच्च न्यायालयामध्ये यांची पदोन्नती झाली होती. त्यांचा कार्यकाळ 2016 मध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू झाला होता. त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी दिलेलं योगदान, सर्वसाधारणपणे त्यांच्या कार्यकाळामध्ये ते एकूण 1274 खंडपीठांचा भाग होते. त्यांनी 612 निवाडे लिहिलेत जे सध्याच्या न्यायाधीशांमधील सर्वाधिक आहेत. आणि त्यांच्या कामकाजाचा जो शेवटचा दिवस होता, या शेवटच्या दिवशी त्यांनी 45 खटल्यांची सुनावणी केली आहे, एकूण 45. यानंतर थोडंसं पुढे त्यांच्या कार्यकाळात त्यांनी घेतलेले महत्वाचे निर्णय, कलम 370 जम्मू काश्मीर विषय स्थितीच्या संबंधित निर्णय होता. राम जन्मभूमी मंदिर, अयोध्येत राम मंदिराच्या भूमीवरील वादाचा निकाल, 1 रँक 1 पेन्शन, निवृत्त सैनिकांच्या पेन्शन संदर्भात त्यांनी महत्वपूर्ण निर्णय घेतला. सबरीवाला मंदिर वाद, महिलांना मंदिरात प्रवेश देण्याच्या संदर्भातील निर्णय, निवडणूक रोख्यांची वैधता, निवडणूक प्रक्रियेत रोख्यांच्या वैधतेसंबंधी निर्णय त्यांनी घेतलाय. आणि सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट आणि नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन, नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी संबंधी निर्णय, हे सगळे महत्वपूर्ण निर्णय चंद्रचूड यांनी आपल्या कार्यकाळात घेतलेले आहेत. येस. सो या निर्णयांवर देखील तुम्हाला MPSC पूर्व परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो DY चंद्रचूड यांच्या कार्यकाळामध्ये घेतलेले काही महत्वपूर्ण निर्णय. नंतर तुम्हाला माहिती असेल एकदम अलीकडेच आपल्याला बघायला मिळालं होतं की आपली न्याय देवतेची जी मूर्ती आहे, या मूर्तीचं स्वरूप देखील DY चंद्रचूड यांनी बदललंय. बरोबर आहे. एवढंच नाही मित्रांनो, तर सर्वोच्च न्यायालयाचं बोधचिन्ह, लक्षात घ्या, सर्वोच्च न्यायालयाचं बोधचिन्ह हे देखील यांनी चेंज केलेलं आहे. सो यांच्या कार्यकाळामध्ये महत्वपूर्ण निर्णय प्लस यांच्या कार्यकाळामध्ये यांनी केलेले बदल हे पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्वपूर्ण आहेत. यानंतर थोडंसं पुढे जर गेलं तर कार्यकाळाचं महत्व जर आपण बघितलं तर न्यायव्यवस्थेचं महत्व, भारतीय न्यायव्यवस्थेसाठी हा काळ एकदम महत्वपूर्ण होता. कारण जे सर्व वादाचे निर्णय होते किंवा जे सगळे असे सेन्सिटिव्ह निर्णय होते ते सगळे निर्णय यांनी यांच्या काळात घेतलेले आहेत. देशातील प्रभाव, त्यांच्या निर्णयांनी देशात अनेक संवेदनशील विषयांवर प्रभाव टाकला. मी आता तेच बोललो की संवेदनशील निर्णय होते, सेन्सिटिव्ह होते सगळे. सर्वोच्च न्यायालयाची प्रतिष्ठा, त्यांच्या कामगिरीमुळे सर्वोच्च न्यायालयाची प्रतिष्ठा साहजिकच आहे वाढलेली दिसून येते.
निष्कर्ष सर्वसाधारणपणे जर आपण काढतो म्हटलं तर न्यायव्यवस्थेचं नेतृत्व त्यांनी केलंय. महत्वाचे निर्णय म्हणजेच त्यांच्या निर्णयाने देशातील अनेक संवेदनशील विषयांवर प्रभाव टाकला आणि त्यांनी सर्वोच्च न्यायालयाची थोडक्यात प्रतिष्ठा वाढवली. सो डी.वाय. चंद्रचूड प्रिलियम पॉईंट ऑफ व्ह्यू प्रिलियम बुस्टरच्या माध्यमातून हा एक तुमचा महत्वपूर्ण टॉपिक या ठिकाणी मी कव्हर करतोय. राईट. सो असेच प्रिलियम बुस्टरमध्ये वेगवेगळे टॉपिक्स तुम्हाला यापुढेही बघायला मिळतील. सो मित्रांनो, अजिबात हे टॉपिक मिक्स करू नका. रेकॉर्डिंग स्वरूपात मी तुमच्या सगळ्यांपर्यंत ह्या व्हिडिओजला अवेलेबल करून देतोय. राईट. लवकरच भेटू आपण एका नवीन टॉपिकच्या माध्यमातून, ते म्हणजेच नवीन चीफ जस्टिस ऑफ इंडिया संजीव खन्ना, आपल्या देशाचे 51वे सरन्यायाधीश. या टॉपिकला दिलेल्या प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद.